आजचा कार्यक्रम हा 4 वाजताचा होता, पण काही कारणास्तव मी उशिरा म्हणजे भारतीय जनता पार्टीची बैठक असल्यामुळं या ठिकाणी येऊ शकलो नाही. परंतु दुसरे या ठिकाणी एक संमेलन चालू आहे. आपल्या घरी सकाळी रोज जे पेपर वाटत असतात त्या वृत्तपत्र विक्रेत्यांचं संमेलन एका ठिकाणी चालू आहे, त्याच्यामुळे त्याही ठिकाणी जायचं आहे. पण पंकजी सायंकर यांच्या विशेष आग्रहावरून या ठिकाणी उपस्थित झालो. या ठिकाणी सुरू होणाऱ्या जिम करता मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मागे एकदा बोरगावला पंकजी सायंकर यांनी बोरगाव मेघे ह्या ग्रामपंचायत मधल्या व्यायाम करणाऱ्या अनेक युवकांचा सत्कार त्या ठिकाणी घेतला होता. या ठिकाणी संतोष वाघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आणि पंकज सायंकर यांना मी विनंती करतो की एक चांगली बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप वर्धेला घेण्याकरता त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि एक अतिशय उत्कृष्ट मोठी अशी वर्धेतल्या ह्या सर्व व्यायाम करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता एक चांगली बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप आपण त्या ठिकाणी घेऊ अशी सूचना मी त्यांना या ठिकाणी करतो. त्यांच्या ह्या जिमला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची क्षमा मागून पुढच्या कार्यक्रमाकरता रवाना होतो. धन्यवाद. या प्रभागाचे लाडके आमदार डॉक्टर पंकजी भोयर यांना विनंती करतो की आपण आजच्या या जिमच्या उद्घाटनाचे स्पेशल गेस्ट विजयजी भोयर यांचा आपण सत्कार करावा. आपल्या बोरगावमध्ये गणेशनगरमध्ये अशा एरियामध्ये कळंबे नगर तिथं तुम्ही पाहता रोड नाही आहे, व्यवस्था नाही. अशा ठिकाणी संतोष भाऊंनी एक जिम उभारण्याची तयारी दर्शवलेली आहे. हे आमच्यासाठी आमच्या बोरगाववासीसाठी खूपच आनंदाची बाब आहे आणि इथून हे नवीन नवीन चैतन्य इथून सुरुवात होणार आहे आम्हाला माहीत आहे. वाघाचा छावा संतोष वाघ हा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख आहे. त्याचबरोबर विजयराव भोयर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या ठिकाणी बरीचशी मंडळी मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहो तेव्हा खरोखरच काहीतरी घडत आहे, घडवत आहे असं चित्र या बाजूला आणि या बाजूला ही जी मंडळी आहे आणि यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर हे खरोखरच बॉडी बिल्डर आहे. त्यांचे केस, त्यांची प्रकृती, त्यांची उंची आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटते की यांनी आपले जी इतर मंडळी व्यसन करतात, खातात पितात, या सर्व गोष्टीवर या लोकांनी नियंत्रण ठेवलेलं आहे. माझा मित्र संतोष वाघ यांनी जे नवीन जिम ओपन केलं त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. की त्याचं पुढील जे जिमचं क्रिएशन आहे त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. तसंच मंचावर उपस्थित असलेले सगळे अतिथी आणि इथे जमलेले सगळं नागरिक यांना माझा प्रणाम. आजकाल काय आहे ना, फिटनेस म्हणजे काय हे कन्सेप्ट सर्वसाधारण नाही. की कोणी काय म्हणतं की फिटनेस म्हणजे एकदम स्लिम असणं किंवा 6 पॅक असणं म्हणजे फिटनेस नाही आहे. लॉंग टाइम असलं तरी चालते, पण वेळ लागला तरी चालेल, फक्त हळूहळू जा. काय ना, बल्क बॉडी करायसाठी असतं ना, आपल्या बॉडीमध्ये काही कंटेंट असतात की कार्बोहायड्रेट लेवल म्हणतात ज्याला, कार्ब. तर कार्बोहायड्रेट लेवल जेव्हा तुम्ही जास्त इंटेक कराल बॉडीमध्ये तेव्हा तुमचे मसल ग्रोथ होईल. मसल ग्रोथ होईल म्हणजे तुम्ही बॉडी बल्क कराल. असे वेगवेगळे टाईपचे बॉडी प्रकार असतात, त्यांच्यानुसार त्यांचे डाएट असतात, जिम शेड्यूल असतात. आता जे महाराष्ट्र फिटनेस क्लब संतोषनी एक ओपनिंग केलं आहे ते तुम्हाला चांगलं गाईड करतील त्यांच्या जिममध्ये. कारण की आता मी बघतोय की वर्धा जिल्ह्यातून असा पहिला व्यक्ती आहे की तो माझ्यासोबत इतक्या भरपूर कॉम्पिटिशन खेळला आहे, नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये आम्ही सोबत पार्टिसिपेट केलं आहे. पण मी
असा पहिला व्यक्ती पाहिला वर्धेचा की तो इतक्या लेवल पर्यंत पोहोचला. मी त्याचं पण अभिनंदन करतो की वर्धा जिल्ह्याचं नाव तुम्ही इतकं रोशन केलं. इथं बनून राहिलं आहे नागपूर रोडवर. त्यांचं 15 ऑगस्टला ओपनिंग आहे. तर माझं जे पोस्टर आहे त्या पोस्टरवर मी एक लाईन लिहिली होती की बाकीचे जिम जे ओपनिंग होतात वर्धेमध्ये त्या जिमच्या ओपनिंगच्या वेळेस त्याच्यावर लिहिलं जाते की या वर्धेतला पहिला जिम आहे AC जिम किंवा योगा जिम किंवा इथं स्टीम बाथ भेटेल. पण माझ्या जे पोस्टर आहे त्या पोस्टरवर प्रत्येकाच्यावर लिहिलेलं होतं की वर्धेतला पहिला एक्सपिरियन्स होल्डरचा जिम आहे आणि इथं गायडन्सही भेटेल आणि स्पोर्टमध्ये जे मुलं आहे सध्या तर त्यांना म्हणजे चांगलं गायडन्स भेटेल. आणि आज माझे ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑनलाईन स्टुडंट आहेत आणि चांगले ते करिअर घडवत आहेत. आणि आज विजय भाऊ भोयर ह्या इथं आलेले आहे त्याच्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो. नाही काढून टाका. संतोष सुद्धा इथे प्रिपेअर करेल. मित्र हो, हे जे आपण प्रदर्शन बघतोय ही साधी गोष्ट नाही. अतिशय कठीण परिश्रम घेऊन यांनी ही बॉडी बनवलेली आहे. हा, एकदा जोरदार टाळ्या वाजून या प्लेयरचं स्वागत करायचं आपल्याला.